हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे अमरावती जिल्हा परिषदेमध्ये 29 पदासाठी कॉन्ट्रॅक्च्युअल जागा निघालेल्या आहे. तर हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत भातकुली, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, चांदूर बाजार या तालुक्यामध्ये एकात्मिक शेती प्रभाग IFS प्रकल्पाअंतर्गत एकूण 9 पदे व सिनियर CRP वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती 20 पदे या दोन्ही कंत्राटी पदासाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल पदासाठी 28/7/2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज मागवण्यात आले आहे. सविस्तरमध्ये जाहिरात आपण खाली बघू. तर हे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे पदाचे नाव आणि पदसंख्या. तर पदाचे नाव काय आहे, मानधन काय आणि शैक्षणिक अर्हता काय हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर पदसंख्या आपण सर्वात आधी बघू. तर 9 पदे हे 9 पदे आहे एकूण. ठीक आहे, म्हणजे यामध्ये एकूण 9 पदे दिली आहे IFC ब्लॉक अँकर या पदाकरिता. ठीक आहे, ब्लॉक अँकर या पदासाठी यामध्ये तुम्हाला दिसत असेल की भातकुलीसाठी 1 पद आहे, अचलपूरसाठी 1 पद, अंजनगाव सुर्जी 1 पद, धामणगाव रेल्वे 1 पद, दर्यापूर 1, नांदगाव खंडेश्वर 1, चांदूर बाजार 1 आणि मोर्शी 1, तिवसा पद 1 या रिक्त पदे इथे दिलेली आहे. ज्याचं मानधन हे 20,000 रुपये राहणार आहे आणि 2,000 रुपये ट्रॅव्हलिंगचा जो प्रवास देयक आहे ते राहणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इथे किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे की कृषी तंत्रज्ञान म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर अँड बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर और BTech इन ॲग्रिकल्चर, BTech वगैरे लागणार आहे त्या, किंवा मग तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चरमध्ये पण असले पाहिजे, दोनपैकी काही पण. ही इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. त्यानंतर 1 वर्षाचा अनुभव इथे आवश्यक आहे असे सांगितलेले आहे. वयोमर्यादा जास्तीत जास्त 43 वर्ष इथे सांगितली आहे. त्यानंतर इथे जबाबदाऱ्या दिल्या आहे, तुम्ही बघू शकता की काय जबाबदाऱ्या आहे या पोस्टसाठी, ब्लॉक अँकर या पोस्टसाठी. ठीक आहे, त्यानंतर दुसरे पद आपण इथे बघणार आहे. तत्पूर्वी आपण निवड प्रक्रिया कशी होईल ते बघून घेऊ. तर लेखी परीक्षा होणार आहे 40 गुणाची आणि तोंडी परीक्षा होणार आहे 10 गुणासाठी. तर लेखी परीक्षेची काठिण्य पातळी डिप्लोमा राहणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी 5 गुण, गणित 5 गुण, कृषी व संलग्न त्याच्याशी संलग्न प्रश्न 30 गुण. सदर परीक्षा ही बहुपर्यायी असेल. ठीक आहे, त्यानंतर तोंडी परीक्षा ही 10 गुणांची राहील. असे या पदाचं निवड प्रक्रिया आहे. आता आपण दुसरे पद बघू, ते आहे सिनियर CRP. 20 पदे इथे दिलेली आहे. तालुका लेवलवर ही जॉब तुम्हाला मिळणार आहे. तर भातकुलीमध्ये 3 पदे, अचलपूरमध्ये 3, त्यानंतर अंजनगाव सुर्जीमध्ये 3, धामणगावमध्ये 3 आणि दर्यापूरमध्ये 4, नांदगाव खंडेश्वरमध्ये 4 असे एकूण 20 पदे आहे. त्याचं मानधन जे आहे 7,500 राहणार आहे. अतिरिक्त प्रवास भत्ता ही 1,500 रुपये मिळणार. त्यानंतर शैक्षणिक जी अर्हता आहे 12वी पास लागणार आहे फक्त. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी इत्यादी पदावर किमान 3 वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. संबंधित तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्या तालुक्याचे रहिवासी तुम्ही असले पाहिजे आणि 3 वर्ष कामाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. निवडीची प्रक्रिया इथे दिली आहे. वय हे 43 वर्ष असले पाहिजे जास्तीत जास्त. त्यानंतर तुम्हाला कार्यक्षेत्र उपजीविका सखी म्हणजे समुदाय संशोधन व्यक्ती ही उपजीविका सखी, उदाहरणार्थ कृषी सखी, पशु सखी, ठीक आहे, उद्योग सखी, वनसखी इत्यादी कार्य करणारी असावी. उत्तम कौशल्य, संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे व समुदायाला सुलभ रीतीने समजावून सांगता येणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 ते 5 गावा काम करण्याची तयारी असावी. निवास प्रशिक्षणास उपस्थिती राहण्याची तयारी असावी आणि ग्रामसंघ व उत्पादक गटाची लेखे लिहिण्याचा अनुभव असावा. मार्केटिंग उपक्रम करता काम पाहण्याची तयारी असावी. हे इथे निवडीचे निकष दिलेले. त्यानंतर
भूमिका व जबाबदाऱ्या इथे दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे भूमिका व जबाबदाऱ्या इथे दिलेल्या आहेत की काय जबाबदाऱ्या राहतील CRP प्रशिक्षण म्हणजे या अंतर्गत पोस्टनुसार. त्यानंतर निवड प्रक्रिया सेम दिलेली आहे. 40 गुणाची परीक्षा राहील लेखी आणि 10 गुणाची तोंडी परीक्षा राहील. लेखी परीक्षेची पातळी 12वी राहणार आहे. त्यानंतर कृषी संलग्न 50% प्रश्न राहतील आणि लेखी परीक्षा किमान 40 गुणाची आणि तोंडी परीक्षा 10 गुणाची असं ते क्रायटेरिया राहणार आहे. त्यानंतर 28 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती जिल्हा अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा परिषद अमरावती कॅम्प रोड जिल्हा अमरावती पिनकोड दिलेला आहे. या ॲड्रेसवर तुम्हाला इथपर्यंत ते तुमचा अर्ज आणि जे काही तुमची डिग्री वगैरे आहे ते तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपण माहिती बघितलेली आहे 2 पोस्टसाठी आणि ही कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे. एक म्हणजे IFS ब्लॉक अँकर आणि दुसरी पोस्ट होती आपली सिनियर CRPF. तर माहिती जर युजफुल वाटली असेल तर नक्की इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.